आजच्या व्हिडिओमध्ये 2 प्रकारचे मिल्कशेक मी इथे बनवलेले आहेत. हे मिल्कशेक तुम्ही लहान मुलांना, मोठ्यांना किंवा वयस्कर सर्वांना चालतात आणि उपवासामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. त्यासाठी अंजीर घ्यायचे आहेत. हे अंजीर सुकलेले आहेत. ते अंजीर आता आपण भिजवत ठेवणार आहोत. 7 ते 8 अंजीर मी इथे वाटीमध्ये घालून छान असं भिजवून घेतले पाण्यात टाकून. रात्रभर ठेवायचे किंवा 7-8 तास ठेवले तरी चालेल. तर अंजीर भिजवल्याच्या नंतर पाण्याचा रंग बदलतो. तो पाणी मी बाजूला केलेला आहे आणि परत एक वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. दुधाचे मी इथं बर्फाचे क्यूब्स बनवून घेतलेले आहेत. दूध गरम करून झाल्याच्या नंतर थंड करून घेऊन ते असं आपल्या आईस क्यूबच्या ट्रेमध्ये टाकून त्याचे अशा प्रकारे आईस क्यूब्स मी इथं बनवलेले आहेत. कारण मी पाण्याचा बर्फ वापरणार नाही आहे, ह्याचेच आईस क्यूब्स वापरणार आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवत ठेवलेले अंजीर घालून घेऊया. त्यानंतर आपण बर्फ बनवून ठेवलेले दुधाचे क्यूब्स ते 4 इथे घेतलेले आहेत आणि 3 चमचे साखर घ्यायची आहे. अंजीर गोड असतात. तुम्हाला जर जास्त गोड नको वाटत असेल तर साखर तुम्ही स्किप करू शकता. मिक्सरवरती छान असं फिरवून घ्यायचं आहे. हे पहा इथं फिरवून घेतले. तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते. एकदम दाटसर आणि घट्टसर असं हे टेक्स्चर आहे. आता यामध्ये आपण परत दूध घालणार आहोत. मी इथे 1 ग्लास दूध घातलेलं आहे. परत एक वेळा छान असं मिक्सरवरती फिरवून घेऊयात. या ठिकाणी तुम्हाला अंजीरचा फ्लेवर आवडत नसेल तर यामध्ये थोडंसं बटरस्कॉच आईस्क्रीम घालून मिक्सरवरती फिरवून घ्या. मी इथे आईस्क्रीम घातलेली नाही आहे. हे पहा छान असं फिरून झालेलं आहे. आता आपण हे ग्लासमध्ये काढून घेऊयात. हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. आरोग्यासाठी पौष्टिक आहे. यावरती थोडीशी बटरस्कॉच आईस्क्रीम घालून तुमच्या आवडते ड्रायफ्रूट्स घालून सुद्धा तुम्ही सर्व करू शकता. थंडगार आणि रुचकर असं मिल्कशेक अंजीर मस्तानी तयार आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. चला तर मग दुसरी रेसिपी पाहूयात. त्यासाठी केळी घेतलेली आहेत 3. ही लहान होते आकारामध्ये म्हणून 3 घेतले. मोठे असले तर 2ही घ्या. 7 ते 8 भिजवून ठेवलेले बदाम घालायचे आहेत आणि 7 ते 8 काजू घालायचे आहेत. आपण दुधाचे क्यूब्स बनवून घेतले होते ते 3 क्यूब्स यामध्ये घालून दूध घालायचं आहे 1 ग्लास. यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे. मी इथे 2 चमचे साखर घेतलेली आहे. झाकण लावून आता आपण दाटसर असं छान असं मिल्कशेक तयार करून घेऊयात. मी इथे थिकनेससाठी म्हणून केळी वापरलेली आहे. तुम्हाला जर केळी आवडत नसेल तर तुम्ही या जागी ओट्स भिजू घालून ते सुद्धा घालू शकता. थंडगार असं ड्रायफ्रूट मिल्कशेक तयार आहे. दोन्ही रेसिपी उन्हाळ्यासाठी खास एकदम हेल्दी आहेत. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. थँक्स.